उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्य शोकसागरामध्ये बुडालंय। ठाम निर्णय, निर्भीड भूमिका आणि प्रशासनावर पकड यासाठी ओळखले जाणारे अजितदादा अचानक काळाच्या पडद्याआड गेले। अजित पवारांच्या मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरच्या दालनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काय नेमकं म्हटलंय पाहूया। दादा एक खास व्यक्ती होते। त्यांचे काम करण्याची पद्धत एकदम म्हणजे शिस्तबद्ध आणि एकदम म्हणजे काम करायला त्यांच्याकडे आम्हाला चैतन्य वाटायचं। म्हणजे दादा असले की आम्हाला एकदम म्हणजे काम करणं म्हणजे एकदम चांगलं वाटायचं एकदम दादा। आणि दादाने असं कुठल्याही व्यक्तीला असं कधी नंतर ये किंवा ये ते ताबडतोब त्यांना जेव्हा ते तेव्हा त्यांचं काम घेऊन ते मार्गी लावत असत। दादांचं ही एक खास चांगली म्हणजे चांगली गोष्ट आहे दादांची। आठवण भरपूर मोठी आहे त्यांची, कारण 7:30 वाजता ते कामावर येतात आणि ती सवय झाली होती की लवकर कामावर यायची। आज दादा नाही आहेत, याचं फार मोठं दुःख आहे। आणखीन काही दादांच्या सोबतचे कर्मचारी म्हणजे त्यांच्या दालनातले काम करणारे आहेत। तुम्ही आज पोहोचू शकलेले नाही आहेत बारामतीमध्ये। दादांच्या दालनात किती वर्षापासून काम करतायत, काय नेमकी दादांची आठवण या क्षणाला तुम्हाला येते? दादांकडे मी पहिला जॉईन झालो होतो 2012ला, जेव्हा दादा ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री होते। दादांचं काम म्हणजे दादाचं काम एकदम परफेक्ट काम होतं आणि ते वेळेच्या अगोदरच सगळीकडे पोचत होते। पण ती एक वेळ मात्र जर ती चुकली असती तर दादा आता आमच्याबरोबर असले असते, एवढंच बोलू शकतो। आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे। यासाठी म्हणून त्यांनी एक सोशल मीडियावर ट्विट केलेलं आहे। काय नेमकं त्यांचं ट्विट आहे आपण पाहूया। महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश टाकण्याच्या उद्देशानं दररोज सूर्योदयापूर्वी उगवणारा आपला तेजस्वी सूर्य, या सूर्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी देशाच्या कोपऱ्यातून आलेले माननीय अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यांचे, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आणि सामान्य जनतेचे ऋण पवार कुटुंब कधीही विसरणार नाही। भावपूर्ण श्रद्धांजली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।